नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहे। केळी स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला केळी अशी 2 पार्ट मध्ये कट करून घ्यायचे। आता कुकर मध्ये इथे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे। यामध्ये ही केळी घालून घ्यायचे, कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरची 1 शिट्टी आपल्याला काढून घ्यायची। लक्षात ठेवा, यापेक्षा जास्त कुकरच्या शिट्ट्या काढू नका, नाहीतर मग केळीचा लद्दा तयार होतो। त्यामुळे फक्त 1च शिट्टीवरती आपल्याला ही केळी शिजवून घ्यायची। आता केळी शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी भगर घातलेली आहे। भगरची अगदी बारीक अशी आपल्याला पावडर ही तयार करून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने। आता या पदार्थासाठी चटपटीत एक खोबऱ्याचं सारण तयार करून घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे। मी खोबऱ्याचा जो पाठीचा काळा भाग असतो तर तो काढून घेतलेला आहे। आता हे खोबरं आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचंय। बघू शकता या पद्धतीने। आता याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचंय। यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा बारीक कापून घेतलेले काजूचे काप घालायचे। काजू जेव्हा दाताखाली येतात तेव्हा या पदार्थाची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। 10 ते 12 मनुके घालायचे आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस घालून घेऊया। साखर, लिंबाचा रस घातल्यामुळे हा पदार्थ आंबट गोड चवीचा तयार होतो। चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घेतले। इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता सारण तयार होतो तोपर्यंत इथे आपल्या केळी सुद्धा शिजली गेलेली आहे। अशी केळीमध्ये सुरी रोवून बघायची। बघा मस्त अशी मऊसूत केळी शिजली गेलेली आहे। आता ही केळी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। केळी थंड होत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी तयार करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले। यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालून घेतल्या। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। 1 चमचा दही घातलं। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला चटणी ही अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता चटणीला फोडणी देण्यासाठी पॅन मध्ये 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय। जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही जिरं वापरू शकता। आता ही तयार करून घेतलेली फोडणी या चटणीवरती घालून घेतली। बघा चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली। चटणी तयार होत होती तोपर्यंत केळी सुद्धा थंड झालेली आहे। केळीची साल आपल्याला अशी काढून घ्यायची। अशाच पद्धतीने बाकीच्या केळीची साल सुद्धा मी काढून घेतलेली आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला ही केळी अशा प्रकारे किसून घ्यायची आहे। इथे केळी मी किसून घेतली। आता यामध्ये आपल्याला ही तयार करून घेतलेली भगरची पावडर घालायची। अर्धी वाटी यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालायचं। राजगिऱ्याच्या पिठामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला गोळा हात तयार करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं, यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। केळीमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय। आता इथे आपल्याला कचोरी तयार करायची आहे तर थोडंसं पीठ हातामध्ये घेतलं। साधारण लिंबाच्या साईज एवढं पीठ हातामध्ये घेतलं। याचा असा गोळा तयार करून घेतला। आता बोटाच्या 2 अंगठ्यांनी आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ असं फिरवत जायचंय आणि याची आपल्याला वाटीही तयार करून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं स्टफिंग घालून घ्यायचंय। साधारण 1.5 चमचा इथे मी हे खोबऱ्याचं स्टफिंग घातलेलं आहे। थोडंसं याला हाताने प्रेस करून घेतलं। आता ही वाटी अशी हाताने आपल्याला गोल फिरवत जायची आहे आणि जे पीठ आहे तर ते वरती उचलत जायचे आणि स्टफिंग बोटाने असं दाबत जायचे आतमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कचोरी बंद करून घ्यायची। जे एक्स्ट्राचं उरलेलं पीठ आहे तर ते आपल्याला असं काढून घ्यायचे आणि थोडंसं बोटाने याला असं प्लेन करून घ्यायचे। आता पुन्हा हाताने याला असं गोल फिरवून घेऊया। बघा इथे आपली मस्त अशी ही कचोरी तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या। आता कचोरी फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये या कचोऱ्या घालून घ्यायच्या। आता ही कचोरी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। कचोरी हलकीशी गोल्डन रंगावरती फ्राय झाल्यावरती असे हिला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी ही कचोरी दोघी बाजूंनी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतली। आता आपण हिला काढून घेऊया। बघा मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी ही कचोरी आपली तयार झालेली आहे। कचोरीला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। अशी ही केळीची कचोरी चवीला अप्रतिम लागते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतकी चविष्ट तयार होते। तुम्ही या पद्धतीने या उपवासाला नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2,
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे आपल्याला भगर घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे। याला मी भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता याला मी भाजून घेतलंय। आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। पूर्णपणे हे थंड झालेलं आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, पाव चमचा लिंबू पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची। बघू शकता इथे आपली ही पावडर तयार झालेली आहे। आता लगेच यापासून पदार्थ बनवायला घेऊया। याला एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये 2 चमचे ताजं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया, यावरून अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। एका वेळेस जास्त पाणी घालू नका, जर जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या देखील तयार होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलं। जसं डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचंय। 10 मिनिट झालेले आहे। बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे। पुन्हा एकदा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता इथे आपल्याला सेट डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि तवा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे। असं पाणी घालून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळे आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट तयार होता। आता तव्यावरती 1.5 पडी डोस्याचं बॅटर घातलं आणि याला पसरवून घेतलं। तुम्ही बघू शकता डोस्याला मस्त जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा असा भाजून झाल्यावरती डोस्याची वरची बाजू कोरडी होते, यावरून समजायचं डोसा इथे आपला भाजून झाला। आता डोसा आपण काढून घेऊया। बघू शकता मस्त असा जाळीदार इथे आपला हा डोसा तयार झाला। याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतले। प्रत्येक डोस्याला छान जाडी पडलेली आहे आणि मस्त असे मऊ स्पॉन्जी असे हे डोसे तयार झालेले आहे। हे डोसे चवीला अगदी भन्नाट लागतात, या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता। साबुदाणा छान मऊसूत भिजला गेलेला आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा उकळून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे, जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही ते घाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आज आपण या पदार्थापासून साबुदाणा बॉल्स तयार करत आहोत, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, साधारण लिंबाच्या साईज एवढं, आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे। इथे मी हे सर्व बॉल्स तयार करून घेतले। इथे आपल्याला हे बॉल्स भाजून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी आपले पात्र गरम करून घेतलं। यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यावरती हे बॉल्स यामध्ये ठेवायचे। आता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल्स आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। आता हे बॉल्स भाजले जात आहे, तोपर्यंत दह्याची चटपटीत चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी दही घेतलं, यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतली। आता हे दही आपल्याला स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचंय। इथे मी दही फेटून घेतलेलं आहे, बघा मस्त असं हे दही स्मूथ झालेलं आहे। आता दह्याला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं, 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि 1 चमचा यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालून घेतला। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची। आता ही तयार करून घेतलेली फोडणी गरम असताना लगेच आपल्याला या दह्यावरती घालून घ्यायची आहे। इथे ही चटपटीत अशी दह्याची चटणी तयार झालेली आहे। आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपले हे बॉल्स देखील एका साइडने भाजून झालेले आहे। याला पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता एका साइडने छान असे क्रिस्पी कुरकुरीत हलक्या गुलाबी रंगावरती हे बॉल्स आपण भाजून घेतले। याच पद्धतीने दुसऱ्या साइडने देखील आपण हे बॉल्स भाजून घेऊया। इथे मी दोघ्या साइडने हे बॉल्स भाजून घेतलेले आहे। तयार झाले इथे आपले क्रिस्पी कुरकुरीत असे साबुदाण्याचे बॉल्स। याला आपण काढून घेऊया। साबुदाण्याची खिचडी जर बनवायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे बॉल्स तयार करून घेऊ शकता। चवीला अगदी भन्नाट लागतात, बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात, आतून मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट बनतात आणि या दह्याच्या चटणी सोबत तर जास्त चवीला भन्नाट तयार होता। एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा।
प्रकार क्रमांक 4. कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला रंग चेंज होऊ न देता 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये. आता हा साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची आपल्याला बारीक अशा पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 4 हिरवी मिरची घालूया. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. यामध्ये आपल्याला 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे. आता हा पदार्थ चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचंय. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आज आपण भजी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. तर भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साइडने याला फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजे तयार झालेले आहे. दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. आता या दुधाला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची. बघा दुधाला छान खडखडून उकळ आलेली आहे. आता हे दूध आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. असं याला शिजवून घेतल्यामुळे दुधाला हलकासा घट्टसरपणा येतो. बघा इथे मी हे दूध शिजवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर आपल्याला छान या दुधामध्ये विरघळून घ्यायची. आता साखर विरघळलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जसं जसं हा साबुदाणा दुधामध्ये शिजला जाईल तसं तसं हे जे दूध आहे तर ते सुद्धा दाटसर व्हायला सुरुवात होते. इथे मी हा साबुदाणा शिजेपर्यंत हे दूध चांगलं शिजवून घेतलं आणि दुधाला छान असा बघू शकता घट्टपणा आलेला आहे. इथे आज आपण साबुदाण्याची खीर तयार करत आहोत तर त्यासाठी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि बारीक कापून घेतलेले काजूचे काप घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची. याला मिक्स करून घ्यायचे. इथे आपली तयार झालेली आहे साबुदाण्याची खीर. ही खीर चवीला अप्रतिम लागते आणि अगदी बासुंदी सारखी तयार होते. लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढी चविष्ट ही खीर तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.